इराणमधील दक्षिण पार्स या जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू साठ्यावर इस्रायलने भीषण हल्ला केला। या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला। पर्शियन आखातात इराण आणि कतार या दोन्ही देशांच्या सामायिक मालकीचं असलेलं हे क्षेत्र जागतिक ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। या हल्ल्यामुळे प्रकल्पातील वायू प्रक्रिया केंद्र आणि साठवणूक टाक्यांना आग लागली असून इराणच्या देशांतर्गत वायू पुरवठ्यावर याचा मोठा परिणाम झाला। इराणचा सुमारे 70% नैसर्गिक वायूचा पुरवठा याच क्षेत्रातून होतो। या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली असून इंधनाचे दरही कडाडले आहेत। इराणनं इस्रायलचं मुख्य शहर तेल अवीववर आणखी एक मोठा हल्ला केला। इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अनेक इस्रायली नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे। या हल्ल्यात तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या। या उद्ध्वस्त इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। इराणनं इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पॅलेस्टिनी भूभाग असलेल्या वेस्ट बँक प्रदेशावर मोठा हल्ला केला। या कारवाईत इराणकडून क्लस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जातोय। इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा धोका आणखी वाढला। वेस्ट बँक सारख्या संवेदनशील भागात झालेल्या या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। युद्धाच्या 20व्या दिवशी अमेरिकेच्या आखाती देशातल्या तळांवर इराणनं जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केले। यूएईमधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवर इराणनं हल्ला केला। यात अमेरिकी तळाचं मोठं नुकसान झालं। या तळावर जवळपास 2000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत। ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र मानलं जातं। पश्चिम आशियात जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे जगावर प्रचंड मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती आहे। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर याबद्दल काय म्हणतात आपण पाहूया। पश्चिम आशियातला संघर्ष आता अमेरिकेच्या अवकाशातही पोहोचला। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये संशयास्पद ड्रोन आढळून आल्यानं खळबळ उडाली। वॉशिंग्टनमधल्या फोर्ट मॅकनेर या सैन्य तळावर अज्ञात ड्रोन दिसले। या सैन्य तळाजवळच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांची निवासस्थान आहेत। अतिशय सुरक्षित असलेल्या या भागात ड्रोन आढळल्यानं व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली। इराणनं अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवाराची तयारी केल्याची शंका व्यक्त केली जाते। अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला। आखाती देशातील युद्धावर अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी मोठी प्रतिक्रिया दिली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध जास्त लांबवणार नाहीत। इराणजवळ अण्वस्त्र नसावीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। इराणची महिला फुटबॉल टीम मायदेशी परतली। ऑस्ट्रेलियात फुटबॉलचे सामने खेळण्यासाठी इराणची टीम गेली होती। युद्धामुळे तुर्की मार्गे महिला फुटबॉलची टीम इराणमध्ये परतली। तुर्कीमधून इराणमध्ये टीम पोहोचतात मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलं। पाकिस्तान अण्वस्त्र मिसाईल बनवण्याच्या तयारीत असल्याची कबुली अमेरिकन गुप्तचर संचालक तुलसी गबाड यांनी दिली। तर अमेरिकेकडून इतिहासात पहिल्यांदाच अण्वस्त्र कार्यक्रमाच्या अनुषंगानं पाकिस्तानवर थेट आरोप करण्यात आला। पाकिस्तान, इराण, रशिया, चीन, उत्तर कोरिया अमेरिकेला टप्प्यात आणू शकतील अशी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असणारे क्षेपणास्त्र विकसित करत असल्याची माहिती तुलसी गबाड यांनी अमेरिकेच्या सभागृह समितीला दिली। अमेरिकेनं इराणवर एअर स्ट्राईक केला। इराणवरील एअर स्ट्राईकचा व्हिडिओ अमेरिकेकडून जारी करण्यात आलेला आहे। कच्च्या तेलाच्या किमती $200 प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे। बंद झालेली हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्क क्षेत्रावरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे। तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केला। युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झाले, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नाहीये। इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावर इस्रायलनं भीषण मारा केला। हल्ल्यामुळे जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जाते। या संदर्भात लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी देखील या सगळ्यावरून वायू पुरवठा खंडित होऊ शकतो अशी भीती वर्तवली आहे। इराणनं सुद्धा एका बदल्याच्या भावनेनं अरब राष्ट्रांमध्ये ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया, कुवेत, कतर, त्याचबरोबर इतर अरब राष्ट्रांवर सुद्धा मुख्यतः त्यांच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आणि याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान अरब राष्ट्रांचं होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या GDP मध्ये एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये कटोती होणार आहे।
आखाती युद्धामुळे एलपीजीचे दर वाढल्यानं ऑटो चालक व्यावसायिकांना मोठा फटका बसला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आखाती युद्धजन्य परिस्थितीचं कारण देत मागच्या 2 आठवड्यात एलपीजीच्या दरात एकूण 28 रुपये 36 पैसे इतकी दरवाढ झाली आहे. गुढीपाडव्याचा सण एकीकडे साजरा होतोय तर अहिल्यानगरच्या राहता शहरातील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. गॅस अचानक संपल्यानं स्वयंपाक कसा करणार असा प्रश्न ग्राहकांना सतावतोय. 8-8 दिवस बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं सध्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गॅस वितरण झटपट व्हावं यासाठी 2 पॉईंटवर वितरण करण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सिलेंडरचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन वितरकांनी केलं आहे. 5 दिवसात लोड येतो आणि फक्त ग्राहकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी पॅनिक होऊन मोठ्या प्रमाणात बुकिंग करून ठेवू नये. त्यामुळे बॅकलॉग दिसतो आणि अफवावर विश्वास ठेवल्यामुळे सिलेंडर असताना देखील दुसरे सिलेंडर लोक भरून ठेवतात. त्यामुळे निश्चितच वितरणावर हा परिणाम होणार आहे. आणि माझी ग्राहकांना आणखी एक विनंती आहे की आपण जी सुरक्षा वापरतोय हा प्रमाणित ISI मार्कच सुरक्षा होत या ठिकाणी वापरावा. आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशीही नागरिकांमध्ये गॅस एजन्सी बाहेर त्यांनी सकाळपासूनच रांगा लावल्या. अंबडमधील केबल पार्क परिसरात गॅस एजन्सी बाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र गुढीपाडवा असल्यानं गॅस एजन्सी बंद होती आणि यावरच नागरिकांनी संताप व्यक्त केला. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भुसावळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं पथकं नेमण्यात आली. ठिकठिकाणी सकाळपासून महसूल विभागानं छापेमारी केली. छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक घरगुती गॅसचा वापर करत असून ते रोखण्यासाठी भुसावळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं छापेमारी करण्यात आली. 19 हॉटेलवर छापे मारण्यात आले, ज्यामध्ये 12 गॅस सिलेंडर हे जप्त करण्यात आले. आज आम्ही जवळपास 19 ठिकाणी हॉटेल्स, ढाबे, लॉन इथे भेटी देऊन तपासणी केली. तर आम्हाला कमर्शियल ऐवजी डोमेस्टिक सिलेंडर दिसले आणि ते आम्ही जप्त केले. जवळपास आम्ही आज 12 सिलेंडर जप्त केलेले आहेत. आपली हे मोहीम किती दिवस सुरू राहणार? आता ही मोहीम आमची जवळपास जोपर्यंत हा वेटिंग पिरियड कमी होत नाही, सिलेंडर मिळत नाही, हा तक्रारी आहे, तोपर्यंत आम्ही ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.